झुले उंच माझा झोका. या आल्या माई साहेब. अगं बाई, माझीच वाट बघताय का काय सगळ्या जणी? आणले आहे हो, हळदी कुंकवाचे सगळे काही आणले आहे. याद्याच नेल्या होत्या नाही का मी? सुभद्रा वहिनी, तुम्ही सांगितलेले सुद्धा सगळे आणले आहे. जना येतेच आहे मागून, तिच्याकडेच आहे सामान. एकदा नजर फिरवून घ्या आणि सगळे काही मनासारखे आहे ना ते पहा. काय झाले ताई? काय काय झाले? दुर्गे, अगो तू तरी सांग, नेमके झाले तरी काय? रमा माधव दादा बरोबर बाहेर गेली आहे, कोणालाही न विचारता न सांगता. अगो बाई, एवढेच ना? त्यात काय? अहो, मला सांगितलं आहे तिने. वा, उत्तम. आणि हे तू आमच्यापैकी कोणासही सांगितले नाहीस माई? भाऊसाहेबांना देखील सांगितले नाहीस? अगो, अजून सूनमुख व्हायचे हो तुझ्या सुनेचे. आणि ही तुझी सून फिरते नवऱ्या बरोबर मडमेसारखी गावभर. माई, रानड्यांच्या रीतीस हे शोभत नाही हो, लक्षात राहू दे. हा अगो बाई, नाही म्हणजे मला वाटले की त्यात काय सांगायचे. आणि नवऱ्याने चल म्हटले म्हणजे ती जाणारच नाही का? नाही, आणि मला वाटले की तापातूनही उठली आहे पोर, तर जरा मोकळ्या हवेत गेली तर बरे वाटेल. माझे काही चुकले का ताई? अगो बाई, तुझे कधी काही चुकते का? चुकते का? नाही 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 हो, तुझे काही चुकले नाही. सगळे चुकले ते आमचेच. तरी पहिल्या दिवसापासून ठणाणा करते, जास्त लाड नको, जास्त लाड नको म्हणून. पण माझे कोणी ऐकते का? नाही. ती माधवाच्या नादाने वाहवत जाते आणि तू तिच्या. काही बोलू नकोस माई तू. अगो, तसे ताळतंत्र नाही, तसा धरबंद नाही. कधी उठायचे वर जायचे, कधी उठायचे बाहेर फिरायला जायचे. अगो, घरातली वडीलधारी माणसं जर अशी वागायला लागली तर मग बघायलाच नको. पण तू मात्र काही बाई बोलू नकोस हो तिला. तू काहीही बोलू नकोस. आज ही बाहेर फिरायला गेलीये, उद्या बाहेरची लोक घरात येतील. नुसता भ्रष्टाचार आहे, नुसता भ्रष्टाचार आहे. त्यापेक्षा माई एक काम कर ना, ती येईल तेव्हा तिच्या हातावर थोड्याशा मिऱ्या दे. डोक्यावर वाटेल, आमच्या डोक्यावर. अहो ताई, गप्पा बस, एक शब्द बोलू नकोस. स्वतःची सासूच काही बोलत नाहीये म्हटलं, आम्ही बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. घाला काय गोंधळ घालायचं ते घाला. आता रडा, आयुष्यभर रडतच बसा, पण शिकू नका कशातून काही. आणि आता भाऊसाहेबांना काय सांगायचे ना, हे तूच ठरव हो माई. आपण रमाबाईच ना? झुले